नमस्कार भारत, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहता द बहुजन आवाज. आज आपण उपस्थित आहोत यवतमाळ जिल्ह्यातील जतवण या पर्यटन स्थळी. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. त्यानिमित्ताने माझ्यासोबत काही महिला येथे उपस्थित आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि त्यांच्यासोबत संवाद करूया. तर ताई, आपलं नाव सांगा. माझं नाव सुनंदा जुबा कापसीकर, मी यवतमाळची आहे. बरं, तर ताई, आपण काय करता? मी हाऊसवाईफच आहे. आज जागतिक महिला दिन आहे आणि त्यानिमित्ताने आपण महिलांशी बोलत आहोत. तर आपणाला वाटतं का की जागतिक महिला दिनाच्या औचित्याने आपण महिलांना आदर आणि सन्मान देतो, पण इतर काही दिवसामध्ये महिलांना जो मान मिळायला पाहिजे, जो स्वाभिमान मिळायला पाहिजे, तो मिळतो का? नाही. आणि काय खंत वाटते आपल्याला? जागतिक महिला दिनानिमित्त सर्व पुरुषांना महिलाचा आदर केला पाहिजे. जागतिक महिला दिनानिमित्त सर्व पुरुषांनी महिलांचा आदर केला पाहिजे, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. परंतु इतरही दिवशी महिलांना स्वातंत्र्य आणि स्वाभिमान मिळाला पाहिजे आणि त्यांनासुद्धा एक आदर मिळाला पाहिजे. माझ्यासोबत इतरही काही जण उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. आपलं नाव सांगा. प्रगती कापसीकर. काय करता मॅडम आपण? मी IT मध्ये जॉब करते. आजच्या दिनी महिला सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर झालेल्या आहेत आणि सर्वच क्षेत्रामध्ये पोहोचलेल्या आहेत. आपल्याला असं वाटतं काय की जागतिक महिला दिनाच्या औचित्याने येथे महिलांना आदर दिला जातो, परंतु इतर दिवशी ज्याप्रमाणे स्वाभिमानी आणि आदर मिळायला पाहिजे अशा प्रकारचा आदर मिळतो? नाही, अर्थातच नाही मिळत. इतर दिवशी महिलांना कशा प्रकारची वागणूक मिळते आणि कशा प्रकारचा वाटा मिळायला पाहिजे पण मिळत नाही? महिलाचा आदर हा प्रत्येक दिवशी केलाच पाहिजे. कारण जर एक महिला जॉब करते आहे किंवा ती नाही जरी करत असेल तर यात खंत कोणतीच नाही आहे. कारण जॉब करणारी महिला ही स्वतंत्र आहे, ती पैसे कमवू शकते, ते तर ठीकच आहे. पण जे घरी हाऊसवाईफ आहेत त्यांचं पण आदर करणं खूप गरजेचं आहे. कारण की घरी राहणाऱ्या पण बायका त्या पण राबतात. कशासाठी? तर आपल्या परिवारासाठीच राबतात. काही महिला अशा आहेत की त्यांनी आपला जॉब सोडलेला आहे. कशामुळे सोडला आहे? आपल्या परिवारामुळे सोडला आहे. तर अर्थातच आपण आभारी असले पाहिजे. प्रत्येक पुरुषांनी आभारी असलं पाहिजे प्रत्येक एक हाऊसवाईफचं. आणि प्रत्येक पुरुषांनी प्रत्येकाने पुढाकार घेऊन त्यांना शिकवलं पाहिजे, महिलांना शिकवलं पाहिजे आणि त्यांना जॉब करू दिला पाहिजे. अर्थातच स्त्रियाबद्दलचा पुरुषांमध्ये आदरभाव असला पाहिजे, अशा प्रकारचं त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. माझ्यासोबत काही पुरुष मंडळीसुद्धा इथे उपस्थित आहे. सर, समोर या. आपलं नाव सांगा. जीवन कापसीकर. काय करता सर आपण? मी रिटायर आहो. बरं, तर जागतिक महिला दिनाच्या औचित्याने आपण येथे महिलांना सन्मान देतो, आदर देतो आणि आपण त्यांना उदो करतो. तर इतर दिनी महिलांना कशा प्रकारची वागणूक मिळते आणि कशा प्रकारची वागणूक मिळायला पाहिजे? कारण कसं आहे, महिला म्हटल्यानंतर या समाजाचा तो अर्धा हिस्सा असतो. कशा प्रकारची वागणूक इतरही दिवशी मिळायला पाहिजे? सर्वप्रथम या महिला दिनाच्या निमित्त मी सर्व तमाम भारतीय महिलांना शुभेच्छा देतो. आणि आपला जो प्रश्न आहे, काही अंशी बाबासाहेबांच्या कृपेमुळं स्त्रियांनी बऱ्याच क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे आणि काहीच महिलांनी घेतलेली आहे. निश्चितच जितक्या प्रमाणात, जितके टक्केवारी महिलांची दिसायला हवी होती तितक्या प्रमाणात महिला अग्रेसर दिसत नाही. काही डिपार्टमेंटमध्ये किंवा काही क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर दिसतात, परंतु इतरही ठिकाणी पुरुषांसोबत महिलांना असायला हवं होतं, पण कुठंतरी इथली सामाजिक व्यवस्था त्यांना अडसर निर्माण करते. नक्कीच आपल्या देशामध्ये जी सामाजिक व्यवस्था आहे ही मनुवादावर आधारित आहे आणि त्यामुळं या मनुवादानुसार स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. आणि बाबासाहेबांनी समतेचा विचार सांगितलेला आहे आणि घटनेमध्ये सुद्धा सर्वांना समता, बंधुत्व, न्याय या तत्वावर सर्वांना, तमाम भारतीयांना वागणूक मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी मोठ्या मेहनतीनं आपली राज्यघटना बनवलेली आहे. परंतु त्या घटनेनुसार
आपल्या भारतीय समाजव्यवस्थेमध्ये फारसा बदल झालेला आहे असं मला वाटत नाही. आजही स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिल्या जाते. आजही पाहतो आपण ग्रामीण भागामध्ये स्त्रियांची फार हलाखीची परिस्थिती आहे. त्यांना शिक्षणाच्या फारशा सुविधा उपलब्ध होत नाही आणि सरकारचं सुद्धा याकडं दुर्लक्ष आहे. मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण क्षेत्रातल्या ज्या शाळा आहे जिल्हा परिषदच्या त्या बंद होण्याच्या मार्गावर आहे. आणि मग ग्रामीण क्षेत्रातल्या ज्या स्त्रिया आहे त्यांनी कुठं शिक्षण घ्यायचं? आधीच त्यांची हलाखीची परिस्थिती असते आणि त्या बाहेरगावी जाऊन शिक्षण घेऊ शकत नाही. यामुळं आपण याचा कुठंतरी सरकारनं समाजव्यवस्थेनं विचार केला पाहिजे. आपण परत मनुवादाकडे जात आहो का हाही विचार केला पाहिजे. आपण जर मनुवादाकडे जात असून तर स्त्रियावर मोठ्या प्रमाणामध्ये ज्या मागील काळामध्ये स्त्रियावर जो अन्याय होत होता तोच अन्याय परत होण्याची चिन्ह आपल्याला दिसत आहे. म्हणून या दिवशी महिला दिनानिमित्त मी महिलांना सावध करू इच्छितो की आता तरी आपण सद्विवेकबुद्धीनं कोणतंही काम केलं पाहिजे आणि सरकारच्या ते लक्षात आणून दिलं पाहिजे. स्त्रियांना समता मिळाली पाहिजे, त्यांना चांगली वागणूक मिळाली पाहिजे, त्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. जॉब असेल, नोकरी असेल, या नोकरीमध्ये त्यांना संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. अर्थातच भारतीय संविधानाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख यांनी केलेला आहे. अर्थातच बाबासाहेबांनी स्त्रियाबद्दल जे सांगितलं होतं ते अशा प्रकारचं होतं की एखाद्या देशाची प्रगती मी त्या देशातील स्त्रियांच्या प्रगतीवरून मापन करतो. म्हणजेच समाजाचा अर्धा हिस्सा हा स्त्रिया असतात. म्हणूनच स्त्रिया सुधारल्या पाहिजे आणि विकसित झाल्या पाहिजे. या निमित्तानं आपण यांच्याशी बातचीत केली आणि यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. आपल्याला एकूणच या महिला दिनाच्या निमित्त काय वाटते आपली प्रतिक्रिया जरूर कळवा. धन्यवाद. नमस्कार.